हॅलो एव्हरीवन, माझं नाव आनंद। आज मी तुमच्यासाठी किचनच्या अशा काही टिप्स घेऊन आलोय ज्याने किचनची सफाई करणं सोपं होईल आणि तुमचं किचन सुंदर आणि नीटनेटकं दिसू शकेल। आपल्या प्रत्येकाच्या घरात काचेच्या अनेक वस्तू असतात आणि या वस्तू ठेवण्यासाठी असलेल्या ग्लास शेल्फला आणि कॅबिनेट्सना साफ ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं असतं। चला तर जाणून घेऊया त्यांची सफाई कशी करता येईल। किचन कॅबिनेटमध्ये ज्या ठिकाणी काचेच्या वस्तू किंवा क्रॉकरी ठेवायची आहे तिथे ग्लास शेल्फ करून घ्यावेत, म्हणजे त्यांना पुसणं सोपं होतं। या शेल्फवर ओल्या वस्तू ठेवू नये, कारण त्याने शेल्फवर डाग तर पडतोच आणि शिवाय त्या वस्तूला कुबट वास देखील येतो। अशा वेळेस गरम पाण्यात लिंबाच्या सालीने क्रॉकरी धुवून सुकवून ठेवल्यास त्याला वास येत नाही आणि त्याचे डागही पडत नाही। कॅबिनेटवर साचलेली धूळ जर अनेक दिवस साफ केली नाही तर त्यावर चिकट मळ तयार होऊन त्याचे डाग पडतात। असे डाग पडू नये असं वाटत असेल तर कॅबिनेटवर तरटाचे कापड अंतरावे। कॅबिनेटची ग्लास मळक्या कपड्याने तर कधीच पुसू नये, त्यासाठी नेहमी ओल्या स्वच्छ कापडाचा वापर करावा। आणि कॅबिनेट ग्लासचे डीप क्लिनिंग करायचे असल्यास लिक्विड सोपचा वापर करून ती काच ओल्या कपड्याने किंवा वर्तमानपत्राच्या कागदाने स्वच्छ करावी। लिक्विड सोपचे पाणी ग्लास डोअरच्या हिंजेसला लागणार नाही याची काळजी घ्या। तर किती सोपं आहे ना किचन कॅबिनेट्सना स्वच्छ ठेवणं आणि त्यांची निगा राखणं। किचन सफाईच्या अशाच काही टिप्स तुम्हाला हव्या असतील तर आम्हाला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुमच्या काही क्वेरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये आपले कमेंट लिहायला विसरू नका।